नमस्कार. आज मी इंदापूरला आलोय आणि एकेकाळचे तुफानी पहलवान जे की महाराष्ट्रातील सर्वच पहलवानामध्ये त्यावेळेसच्या सगळ्याच जोडीमध्ये त्यांच्या कुस्त्या झालेल्या आहेत असे पहलवान पिंटू काका काळे यांचे येत आलो. वस्ताद आपलं प्रथम स्वागत आहे, आपण नमस्ते. वेळ दिलात. नमस्ते. आता सध्या तसं बघायला गेलं तर त्यांनी दोन्हीकडचे आखाडे चालवलेले आहेत. लाल मातीचे कुस्तीचे आखाडे आणि राजकीय आखाडे दोन्ही पण त्यात अनुभव आहे. पहिल्यांदा आपण जाणून घेऊ त्यांच्या कुस्ती करिअर बद्दल. बऱ्यापैकी सर्वच पहलवानाबरोबर कुस्त्या झाल्या, तरी पण कोणकोणत्या पहलवानाबरोबर कुस्त्या झाल्या, कशा झाल्या, त्याचे अनुभव आहे त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. वस्ताद, तालमीची सुरुवात आपली गोकुळ वस्ताद म्हणूनच झाली का त्याच्या अगोदर गावामध्ये पळसदेव, जे की गाव तुमचं पळसदेव आहे पण तुम्ही इंदापूरमध्ये असणार, कुठनं सुरुवात झाली? माझी सुरुवात तशी गावामध्येच झाली. माझे वडील निवृत्ती काळे हे स्वतः पैलवान होते पहिले आणि त्यांना फार आवड होती पैलवानकीविषयी आणि त्यांनी मला थोडं की बाबा पैलवान ह्याला बनवायचं ह्या हिशोबाने माझी ते प्रॅक्टिस घ्यायचे आणि मग घरीच माझ्याकडनं हजार हजार बैठक हजार हजार जोर वगैरे मारून घेत होते. आणि त्यांच्यानंतर त्यांच्या निदर्शनास असं आलं की थोडं आता हा कुस्ती मेहनत करतोय, चांगला खेळायला लागलाय आणि नंतर मग त्यांना वाटलं की असं त्याला आपण कोल्हापूरला लावूया. मग मला 90 साली त्यांनी कोल्हापूरला शाहपुरी तालीम इथं मला तिथं ठेवलं त्यांनी. 1 वर्षभर मी शाहपुरी तालमीत वर्षभर होतो तिथं प्रॅक्टिसला. अशी सुरुवात झाली. नंतर 1 वर्षाच्या नंतर मग मी बिराजदार मामांकडे साधारण एक 13 वर्षे पुण्यामध्ये गोकुळ वस्ताद तालमीमध्ये होतो. म्हणजे शाहूपुरीमध्ये फक्त एकच वर्ष होतो. त्याच्यानंतर तुम्ही गेलात कसं? मामाने बोलवलं का तुमच्यात काय बघितलं बाई पलवान चांगला आहे, नाही, तुमच्या मनात आलं आपण तिथं जावं? मामांचं नाव फार मोठं होतं देशात, महाराष्ट्रात आणि तिथं असं वाटलं की थोडं मामांकडे गेलं तर मामांची त्या टायमाला खूप हवा होती मुलांविषयी. तर मामांकडे गेलं तर मला अजून थोडं जास्त अजून शिकाय मिळेल, अजून काहीतरी होईल म्हणून मी मामांकडे गेलो. साधारण 92च्या स्टार्टमध्ये मी तिथं मामांकडे गेलो. मामांनी माझी ट्रायल घेतली तिथं आणि म्हणजे ती पद्धतच होती मामांची. म्हणजे प्रत्येक नवीन आला की हो ट्रायल हो घ्यायचं. हो हो. काय घेतले ट्रायल मध्ये? काय ट्रायल म्हणजे माझी कुस्ती लावली एका पैलवान बरोबर आणि मग तिथं मग माझी कुस्ती झाल्याच्या नंतर मामाने मला तिथंच लगेच सांगितलं की ठीक आहे. माझे भाव आले ते मला सोडायला, म्हणजे माझ्या वडिलांच्या बरोबर भावांची फार मला साथ मिळाली ह्याच्यामध्ये. आम्ही 5 जण भाऊ आहे, त्याच्यात मी सर्वात लहान आहे 5 जणात. बाकीचे 4 जण पहलवान होते काय? नव्हते. तर मग त्यांची मला फार साथ मिळाली वडिलांबरोबरच आणि मग त्याच्यामुळं नंतर मग मी भावाला माझ्या सांगितलं मामांनी की ठीक आहे काय हरकत नाही. मग तिथं मी एक साधारण मामांपाशी 13 वर्ष राहिलो आणि तिथून पुढं मग माझा थोडा आलेख चालू झाला. परंतु मी तालमीत जायच्या अगोदर मी राज्याला कबड्डी खेळलेलो आहे. म्हणजे कबड्डी खेळाडू पण? हो, कबड्डी खेळाडू आहे मी. राज्याच्या स्पर्धा माझ्या गोळाफेकच्या झाल्या ॲथलेटिकच्या सातारला सैनिक स्कूलला. तर ते गोळा फेकला मी राज्याला पहिला आहे आणि नंतर माझं नॅशनल झालं गोळाफेकचं तामिळनाडूमध्ये तंजावरमध्ये. तर तिथं माझी काय प्लेस बसली नाही, 7वी प्लेस आली. पण राज्याला मी गोळा फेकला पहिला आहे आणि कबड्डी पण मी राज्य खेळलो आहे. असं त्यानंतर माझी पैलवानकी बी अशी पुढं वाढत गेली. परत एक आदर्श पहलवान या गोष्टीमुळे आहेत की ते सगळ्या खेळामध्ये खेळले, म्हणजे आता कबड्डी असो, गोळाफेक असो. आणि बऱ्याचदा काय होते, एक पहलवानाकडे बघण्याचा दृष्टिकोन असते की पहलवान शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात, असा एक गैरसमज आहे. परंतु आज वस्ताद बघितलं जातं MA BPED ना, MA BPED शिक्षण झालेलं आहे आणि चांगल्या श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. हो, कारण तुमच्याकडे बघून आदर्श एक मेसेज चांगला जाईल पहलवानामध्ये. एवढे शिकलेले पण मोठ्या चांगले पहलवान होऊ शकतात. होऊ शकते. ते कसं आहे, शेवटी कसं असतं, पैलवान हा तसा हुशारच असतो, पण ती एक मन पडली अशी की पैलवानांना काही येत नाही, पैलवानांचा मेंदू गुडघ्यात असतो. परंतु माझं तर मत आहे असं की पैलवान म्हणजे अभ्यास करणाऱ्या मुलांपेक्षा सुद्धा पैलवानाची बुद्धी जास्त असते. मला असंच एका मुद्दा म्हणून सांगावंच वाटतं, त्याचा थोडा प्रसार बी झाला पाहिजे. जी आमच्या पैलवानकी पेशाला हा डाग आहे की पैलवानांचा मेंदू हा गुडघ्यात असतो. त्यांनी मला काही ओळखलं नव्हतं, पण त्यांनी मला असंच बसल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की पैलवानांचा मेंदू गुडघ्यात असतो,
थोडा एक पेशा म्हणून राग पण आला आणि ह्या बरं. गोष्टीचं विश्लेषण पण करावं वाटलं मला. म्हणून मी त्यांना म्हणलं, तुम्ही कुठल्या आधारावरती असं बोलला की गुडघ्यात. पैलवानांचा गुडघ्यात मेंदू किंवा त्यांना काही येत नाही. तर मी सांगितलं त्यांना, जसं आपण शेतामध्ये आपले वडीलधारी लोक कष्ट करतात, कष्ट करून आल्याच्या नंतर त्यांनी जेवण केलं की पहिले झोपतेत, किंवा दुसरी गोष्ट कधीतरी कुठंतरी तूप पोळ्या काहीतरी खाऊन येतात, त्यांना सुस्ती येते आणि ते आल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो नंतर त्यांना असं आळस आल्यासारखा होतो. तसं मी त्या अधिकाऱ्यांना सांगितलं. एक जण होता, जवळचेच होते ते, त्यांना नंतर ते त्यांनी मान्य केलं. तर त्यांना मी सांगितलं, हे 12 महिने 18 काळ दिवसात 1000-1500 बैठका, जोर असेल किंवा नंतर रनिंग असेल, लढत असेल, या सगळ्या कष्टामुळं अंग एकदम असं घट्ट होऊन जातं. बरोबर. दुसरी गोष्ट, त्याचं डाएट असतं तूप, बदाम, ज्यूस किंवा जे काय असेल ते तालमीमधील दूध, हे खुराक. ह्याच्यामुळं त्याला थोडी सुस्ती येते. बरोबर. आणि सकाळची प्रॅक्टिस केली की साधारण दुपारच्या आसपास शाळा असते. शाळेत जायचं म्हणलं तर त्याला एकतर झोप लागते, कारण सकाळच्या कष्टामुळे. बरोबर. दुसरी गोष्ट, जर समजा तसाच शाळेत गेला तर संध्याकाळी 3:30ला जी प्रॅक्टिस चालू होती, तर त्या प्रॅक्टिसला त्याचे हातपाय चलत नाही, दुपारची झोप नसेल तर. बरोबर. तर त्याच्यामुळं तो शक्यतो काय करतो, शाळेचं टाळतो आणि तो दुपारी संध्याकाळच्या प्रॅक्टिससाठी थोडा रेस्ट घेत असतो. एवन के प्रॅक्टिसमुळं बी आणि त्या डाएटमुळं बी त्याला आळस तयार झालेला असतो. त्याच्यामुळं तो झोप घेतो, कारण संध्याकाळच्या प्रॅक्टिसची त्याला काळजी असते. आणि त्याच्यामुळे शाळेत न गेल्यामुळे त्याला थोडं कमी येतं. म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की, म्हणून मी त्यांना काय म्हणलं की तुम्हाला तसं वाटतं तर म्हणलं तुम्ही मला एवढा मोठा एक कागद द्या, तर कागद द्या, ती मला पाठ करायला द्या आणि मला 2 दिवसाची वेळ द्या. मग ते 2 दिवसामध्ये मी तुम्हाला पाठ करून दावतो. मी तुम्हाला 2 डाव शिकवतो आणि तुम्हाला 2 महिन्याची मुदत देतो. डाव करून दाखवायचं. त्या पैलवानासंग कुस्ती खेळायची, त्याला त्या डावा पाडा, त्याला काय करायचंय ते करा. मग तुमचं सोपं आहे का माझं सोपं आहे, मग ते तुम्ही सांगा. त्यांनी हात जोडलं मला, म्हणले हे तुमचं खरं आहे. म्हणून मी असा निष्कर्ष म्हणजे त्याच्यातून काढून दाखवला त्यांना की पैलवान खरंच हुशार असतो आणि त्यांच्याकडे नम्रता असती, प्रत्येकाच्या पायाला हात लावणं, हे ते असं सर्वच खेळामध्ये आहे, पण पैलवानांच्यात अजून जरा ही असते. असा एक विषय झालेला. नक्कीच. एखादी आता 3-3 मिनिटाचे 2 राऊंड म्हणजे 6 मिनिटाची कुस्ती आहे, त्यात किती डाव मारतो? काही सेकंदात एखादा डाव परतवावा लागतोय. एवढं स्पीड मध्ये कुस्त्या करतो म्हणजे तो नक्कीच पहलवान चांगला बुद्धिमान असणार इतरांपेक्षा. त्या गोष्टी आहेत, पण पहलवानांकडे बघण्याचा एक वेगळा गैरसमज होता. वस्तादांनी सांगितले की उदाहरण दिलं योग्य, पहलवान किती हुशार असतो. आता तुमच्याबद्दल जर सांगायचं झालं तर वस्ताद 4 वेळेस मला वाटते स्वर्ण पदक आहे आणि 4 वेळेस तिसरा का दुसरा तिसरा मेडल आहे. तर हे जे स्वर्ण पदक मिळालेले कोणकोणत्या अधिवेशनामध्ये झाले आणि कोणाकोणासोबत फायनलच्या कुस्त्या कराव्या लागल्या? नाशिकला अधिवेशन झालं माझ्या माहितीने, तिथं शिवाजी केकान पैलवान महाराष्ट्र केसरी झाली. तर तिथं मी 85 किलोला माझी फायनलची कुस्ती आली मुन्नालाल शेख बरोबर. मग तिथं महाराष्ट्र केसरी मुन्नालाल शेख. तर तिथं मी मुन्नालाल शेखला हरवून मी पहिला बसलो आणि मुन्नालाल दुसरा होते. त्यावेळेस ते महाराष्ट्र केसरी झाले नव्हते, त्याच्यानंतर महाराष्ट्र केसरी झाले. असं पहिल्यांदा तिथं बसलो. त्याच्यानंतर पुण्यामध्ये धनाजी फरतडे महाराष्ट्र केसरी झाले. तिथं 85 किलोला मी मुंबईचे यादव म्हणून कोण असे होते, तर त्या यादवला मी फायनलला हरवून मी तिथं पहिला बसलो. त्याच्यानंतर खामगावला बुलढाणा जिल्ह्यात विनोद चौगुले महाराष्ट्र केसरी झाले. तिथं मी पहिला बसलो. तिथं पण तिथं आमचे पुणे जिल्ह्याचेच होते विलास भिलारे म्हणून, आणि मी पुणे शहरातून खेळायचो. तर विलास भिलारेला मी तिथं हरवलं. मग त्या टायमाला मी पूर्ण माझ्या हाताला लागलं होतं, माझ्या आणि चंद्रहार पाटलाच्या. चंद्रहार आमच्या पशीच होता. चंद्रहार पाटील पण गोकुळ वस्तादला होते. मग नंतर न्यू मोतीबागमध्ये आले. हा, तर मग चंद्रहारने आम्ही थोडं इथं काही इलाज करून वगैरे ही केल्याच्या नंतर आमच्या तालमीत प्रॅक्टिस चालू असताना
आमचे एक केरळचे TC म्हणत होते. जेवढा मामांनी आमच्या सर्व पैलवानाला जीव लावायचे तेवढाच त्यांचं पण योगदान फार मोठं होतं TC म्हणत म्हणून. आणि त्यांनी अशी रिंग केली होती, रिंग अशी स्पीड वाढायसाठी. मग त्याच्यामध्ये मी थोडा हाताने एनजिओड असल्यामुळं मला त्यात घ्यायला नव्हतं पाहिजे, पण त्यांनी घेतल्याच्या नंतर अचानक शिट्टी वाजली की एका बाजूने गोविंद पवार आला आणि त्यांनी मला असा खांदा मारला पट काढून, तर माझा घोट्यात पाय गेला. तर घोट्यात पाय गेल्याच्या नंतर मग म्हणलं आता तर काय आपली महाराष्ट्र केसरी होतच नाही ती आता. परंतु मामासारखे जिद्दी पैलवान, जिद्दी वस्ताद मला नाही वाटत महाराष्ट्रात कोण होते आणि भविष्यात होणार पण नाही. तर त्यांनी काय केलं, मला सांगितलं त्यांनी की दरवर्षी तू मातीत मॅटवर खेळतो, यंदा मातीत खेळ, तुला लागलंय. मामांना मी सांगितलं माझ्या पायाने जोर बैठक येईना, रनिंग येईना, हाताने जोर मारा येणार, लढत करा येणार. तर मामा म्हणायचे की माझं ह्या अधिवेशनला माझं स्वप्न आहे की 8 मातीतले आणि 8 गादिवले असे 16चे 16 गोल्ड आणि महाराष्ट्र केसरी गोकुळ असतात तालमीला आणायचे. आले किती? हा, मग तेच सांगतो. तर मग ते आणि महाराष्ट्र केसरी बी आणायचे असं मामाचं स्वप्न होतं. मामाने 3 टाइम प्रॅक्टिस चालू केली. मग मला म्हणले की शहरातनं तू काय कर की ट्रायल झाली की लगेच स्पर्धा आहे खामगावची, मग तू मातीत खेळ. मग मी थोडी त्या पायावरती इलाज केला, थोडं इंजेक्शन वगैरे थोडं औषध पाणी करून मी मातीत खेळलो. तर तिथं त्याच स्पर्धेच्या टायमाला आमचे 68 किलोला गोल्ड बसायचे रवींद्र पाटील बानगे तुमचे कोल्हापूरचे, 74 किलोला बसायचे गोविंद पवार, 97 किलोला बसायचे दत्ता गायकवाड महाराष्ट्र केसरी. आणि महाराष्ट्र केसरीला मॅटवरनं फायनलला आसपास असे संतोष गरुड, हे ती 4ही पैलवान रेल्वेमध्ये होते. तर रेल्वेमध्ये असल्यामुळे सेम डेट त्या रेल्वेच्या स्पर्धा आल्या खामगावच्या स्पर्धेबरोबर. तर त्याच्यामुळे त्यांना नोकरीमुळं त्यांना रेल्वेला जावं लागलं. तर मग त्या टायमाला आमची हक्काची 16 पैकी 4 गोल्डवाली आमची बाजूला गेली. तर असं म्हणजे की मला सांगाय सुद्धा अभिमान वाटतो ते मामाचा, असं उरभरून येतं. ते आम्ही 16 पैकी 12 गोल्ड आणली आम्ही, आणि त्याच्यात मी पण गोल्ड आलो. मी शेवटची कुस्ती एवढा ही असून हातानं पायाने मी 8-0 कुस्ती हरवली. ते कुस्तीचे फोटो हे माझ्याकडे अजून आहेत. बाकीचे पण मेडल तालमीत आले असतील, दुसरा तिसरा ती तर आलीच की. 22 मेडल आणले आम्ही, टोटल 22 मेडल आणले. आणि मला आठवतंय अजून, विलासराव देशमुख साहेब CM होते आणि त्यांच्या शेजारी मारुती माने पैलवान बसले होते, मामा बसले होते. मग मी पहिला आल्याच्या नंतर मी स्टेजवरती गेलो, मान्यवरांचं दर्शन घेतलं. मामापाशी दर्शन घेताना मामा मला हळूच म्हणले की हात दुखला का, पाय दुखला का. ही जी इरस आणि ही जी जिद्द होती तर ती फक्त मामांकडे होती. अशा पद्धतीने मामाने, आणि नंतर मुख्यमंत्री साहेबांचं भाषण चालू झालं तर त्यांनी भाषणात उल्लेख केला की मला माझ्या जिल्ह्याचा पैलवान हरिश्चंद्र बिराजदार, ह्या माणसाचा मला अभिमान वाटतो की अख्ख्या महाराष्ट्राला 4 गोल्ड गेली आणि एकट्याने 12 आणली. ह्या गोष्टीचा मला पण अभिमान आहे. हे डायरेक्ट त्यांनी मामांचं कौतुक केलं तिथं. असं ते तिसऱ्यांदा मी तिथं गोल्ड आलो. त्याच्यानंतर एका अधिवेशनला मी विद्यापीठ नॅशनलला गेलो होतो बाहेर, त्याच्यामुळे मला काय जमलं नाही. देवळीला तिथं मला वाटतंय अशोक शिर्के काहीतरी महाराष्ट्र केसरी झाले पडगम पैलवानला हरवून. तर तिथं मी नव्हतो. तर त्याच्यामुळे मामांनी मला गिरकोरोमनला खेळायला लावलं. तर तिथं गिरकोरोमनला खोपोलीला स्पर्धा झाल्या राज्याच्या. तर तिथं मी 97 किलोला तिथं पहिला आलो, गिरकोला सुद्धा. असं मी 4 वेळा पहिला बसलो, गोल्ड मेडल. फ्री स्टाईलला 3, 1 ग्रिकोला. हा, आणि त्याच्यानंतर काटोलला माझा 3रा आला. मला गुंडा पाटील पैलवान, फार हुशार पैलवान गुंडा पाटील, आणि कोपारडेचे, त्यांनी मला तिथं हरवलं. त्याच्यानंतर मला आसाब अहमदनं गिरकोरोमनलाच अंधेरीला हरवलं होतं. त्याच्या अगोदर मी आसाब अहमदला दादरला हरवलं 8-0 आज झालं. त्याच्यानंतर जालन्यामध्ये मला वाटतंय मुन्नालाल शेख महाराष्ट्र केसरी झाला तिथं. तर तिथं मी 97 किलोला 3रा आलो. असं साधारण एक 4 वेळा
आणि नांदेडमध्ये एक मी तिसरा आलो. असं 4 वेळा तिसरा बसलो आणि 4 वेळा पहिला बसलो. आता बऱ्याचदा तुम्ही मेडल तर घेतलेले पण सरासरी तुम्ही ओपनचे जे पहलवान आहेत त्या सर्व बरं कुस्त्या झाली. मग असं कधी वाटलं नाही का तुम्ही महाराष्ट्र केसरी किताबासाठी ओपन मधनं खेळावं? कदाचित महाराष्ट्र केसरी झाला असता. त्याचा पश्चाताप मला आत्ता होतोय. कारण त्याच वेळेस काय झालं की माझी कुवत होती. आज बघा मुन्ना महाराष्ट्र झाला, मुन्नाला मी हरवलं. बरोबर. आसाब अहमद आमच्या इंदापूरमध्ये फायनल आला, त्याला मी हरवलं. त्याच्यानंतर भरत मेकाले संघ सुद्धा ती फायनल आला, त्याला पण मी एका नॅशनलची ट्रायल होती आमची त्रिवेंद्रम केरळमध्ये, तिथं मी भरतला हरवलं. हुशार पैलवान, तो बी घातकी पैलवान एकदम, आमच्या तालमीचा मामाचा आवडता पैलवान. हा, तर असं होतं. म्हणून तो काय झालं की माझं शिक्षण झाल्यामुळं की माझी ओढ थोडी स्पर्धा परीक्षा देण्याकडे वळाली आणि असं वाटायला लागलं की आपण कुठंतरी थोडं स्पर्धा परीक्षा देऊन थोडं अधिकारी होणं हे ते असं, त्याच्याकडे मी थोडं माझं मन वळालं. त्याच्यानंतर मी थोडं थांबत आलो. कारण हे त्यावेळेस आम्ही राहुल, दत्ता, हे भरत, गोविंद हे आमच्या थोडे खालोखाल होते. परंतु मी इकडं स्पर्धा परीक्षा देण्याचं अभ्यास करणं, कुठं नंतर हातापायाला लागलं. मग नंतर ही दोघं चौघ जण वरती आली, असा विषय झाला. काही दिवसापूर्वी मी एक तुमचा व्हिडिओ सोशल मीडियावर बघितला, दिलीप सिंग गाडीवाल्यांचा. एवढी स्पीड मध्ये कुस्त्या झाली की ती कुस्ती मी 2 ते 3 वेळेस परत बघितलं. म्हणजे कारण की दिलीप सिंग गाडीवाल्यांचं खूप मोठं नाव आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये बरेचशा पहलवानांनी त्यांनी हरवलेलं आहे. म्हणजे नाव चांगलं आहे आणि त्यांच्यावरती तुम्ही विजय मिळवलात. ती कुस्ती खूप चांगली होती. कुठे झालेली ती कुस्ती? हे कुस्ती आमच्या तालुक्यातच एक निमगाव म्हणून आहे, केतकी निमगाव. तर तिथं ती कुस्ती लागली होती आमची. तर तिथं मैदानी लागली होती. दिलीप सिंग बी एकदम काय म्हणावं लागेल, स्पीड इतकं होतं दिलीप सिंगला, त्यांच्यासारखं स्पीड महाराष्ट्रात कुणाला नव्हतं. आणि माझी कुस्ती थोडी स्पीड मध्ये असायची. इव्हन आमच्यातले दत्ता गायकवाड सुद्धा, कुस्तीचा निकाल काय लागल पण दत्ता गायकवाड सुद्धा स्पीड मध्ये कुस्ती करायचे. आणि तसे, आणि माझं वजन काही इतकं जास्त नव्हतं, 87-88 होतं. त्याच्यामुळं स्पीड असल्यामुळं ती कुस्ती फार म्हणजे गाजली होती. आणि माझ्या येऊन मैदानच्या बऱ्यापैकी कुस्त्या ह्या म्हणजे 5-7 मिनिटाच्या फरकाने सगळ्या कुस्त्या झालेल्या होत्या अशा. नक्कीच. आणि तशाच कुस्त्या पब्लिकला आवडतात, रटाळ कुस्त्या नाही आवडत लोकांना, आजकाल वेळ नसते. तसं झालं तर सांगायला गेलं तर बऱ्यापैकी सर्वात सोबत कुस्त्या झालेल्या आहेत. मुन्नालाल शेख बरं आपली कुस्ती कुठे झाली? मुन्नालाल शेख बरोबर कुस्ती माझी झाली महाराष्ट्र केसरी नाशिकला अधिवेशनामध्ये. गटातलंच खेळ, 85 किलोला, 82 किलोचा गट होता त्यावेळेस. तर तिथं फायनलला कुस्ती आली. मुन्नाचे 3 पॉइंट होते आणि माझे 3 पॉइंट होते आणि टाइम संपला. त्याच्यानंतर कुस्ती लागली सडन डेथ वरती. त्यानंतर मी मुन्नाला चित मारलं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मी हे पण सांगाय विसरणार नाही की 1 वर्षानंतर तिथंच नाशिक महापौर केसरी स्पर्धा झाल्या. तिथं मुन्नाची माझी परत कुस्ती आली. मग तिथं आमची 5 मिनिटाची कुस्ती होती. तिथं साधारण 4.5 मिनिटापर्यंत कुणावर पॉइंट नव्हता. तर तिथं मी एकदमच असं शेवट लास्टला काहीच व्हायना म्हणताना रागाने असं धावत गेलो अंगावर हप्ता भरायला. तसं मला तिथं ढाक बसली. तिथं मुन्नानी मला हरवलं. आता तसं 2 वेळेस कामगार केसरी आणि 2 वेळेस कोल्हापूर महापौर केसरी. 3 वेळेस. 3 वेळेस. अरे वा. पुणे विद्यापीठाला 4 वेळा पहिला, शिवाजी विद्यापीठाला एकदा पहिला, कोल्हापूर महापौर केसरीला 3 वेळा गटातनं. कोणावर आली ती कुस्ती शेवट फायनल? तिथं 1 वर्ष आली मौला शेख यांचे भाऊ राजू शेख म्हणून होते, तर त्यांना हरवलं. त्याच्यानंतर एक कोल्हापूरचेच होते अनिल बोरकर पैलवान, त्यांना एक हरवलं. आणि 1 वर्ष कोण होतं त्याचं मला नाव आठवत नाही, पण 3 वेळा तिथं पहिला बसलो. असं झालं. आणि खेळाडू यायचे का भरपूर? असं हो, भरपूर तिथं अमृता मोहोळ पैलवान खेळले होते. म्हणजे आमच्या वेळेस, अगोदरचे तर खूप ते काय खेळलेले, परंतु मी 3 वेळा खेळलो त्यावेळेस अमृता मोहोळ पैलवान होते पहिल्या वेळेस. नंतर दुसऱ्या वेळेस मग अमृत मामा भोसले होते, संतोष गरुड असायचे, आमचा दत्ता गायकवाड असायचा, असे अनेक पैलवान, बाप्पू तिटे होते, गोरख सरग एकदा झाले, असं खूप पैलवान असायचे.
गोरख सर महाराष्ट्र केसरी यांच्याबरोबर कधी कुस्ती झाली का नाही? गोरख सरक आणि आमची कुस्ती दोघाची राशीन पशी एक देशमुखवाडी म्हणून गाव आहे. बर. तर तिथं विजय नाना मोडळे यांनी माझी गोरख सरक पैलवानची कुस्ती लावली होती. तर तिथं आमची कुस्ती शेवट लावली होती. एक साधारण 15-1 मिनिटांनी आमची ती कुस्ती सुटली बरोबर आहे. ती कुस्ती महाराष्ट्र केसरी होते का त्यावेळेस? होते. बर. त्याच्यानंतर कुस्ती झाली. हो हो, त्यानंतर कुस्ती झाली. आसाब अहमद यांचंही खूप नाव होतं. कुस्ती झाली. आसाब अहमदला मी कामगार केसरीला दादरला ढिलाई रोड म्हणून आहे, तर तिथं मी आसाब अहमदला हरवलं कामगार केसरीला. आणि त्यानंतर आमची अंधेरीला कुस्ती आली गिरको रोमन स्पर्धेत. तिथं मला आसाब अहमदनं 1 पॉईंटनं हरवलं होतं. असं. ग्रेको रोमन फ्रीस्टाईल या दोन्हीमध्ये तुमचा आवडतो कोणता असायचा? मला गिरको रोमन पेक्षा फ्रीस्टाईल थोडं जमत होतं, कारण मी थोडं टांग लावणं, आतली बाहेरची एकलंगी भरणं, जोळी पुढणं, पाठीमागणं, त्याच्यापेक्षा हे असे डाव मी थोडं करत होतो. गिरको रोमनला डाव करता येत नाही. थोडं येत नव्हतं. मग ती अंग वळणी पडलेलं असतं पैलवानच्या, मग ती गिरको खेळतायत मध्ये टांग लावा बघायचो कुठं काय असं थोडं. पण ते मामांना वाटायचं की आपलं प्रत्येक ठिकाणी आपली मेडल वाढत गेली पाहिजे, बरोबर, म्हणून मामा खेळायला लावायचे. असा विषय होता. आणि धनाजी फडतरे यांच्यासोबत तुमची स्पर्धेत झाली का मैदानी कुस्ती? धनाजी फडतरे आणि माझी कुस्ती खटाव तालुक्यामध्ये आंबेरी गाव आहे, म्हणजे त्यांच्या भागातच आहे ना? हा. मग तिथं ती कुस्ती आमची मैदानला लागली. एक 20 मिनिटं झाल्याच्या नंतर त्या कुस्तीचं मैदान मला पहिल्यांदाच पाहिलं. दुपारचं असतंय तिथं, श्रावण महिन्यात कुस्ती असतात. आणि थोडं पावसाची चिकचिक येत होती, घसराघसरी होती, त्याच्यात ती कुस्ती थोडी वादाची झाली आमची. काय झालं नेमकं? ते वाद झाला थोडं म्हणजे असं, परंतु ती कुस्ती ती भागातले पैलवान असल्यामुळं पैलवानला दिली ती कुस्ती तिथं. पण ती वादाची झाली ती कुस्ती थोडी. मग ती मी मैदान सोडून थोडं बाहेर आलतो. असं झालं. 1 नंबरला होती का 2 नंबर? नाही, हे मैदान होतं. नाही, कुस्ती 1 नंबरला होती? नाही. त्याच्यानंतर मग कोणाची होती? दिलीप सिंग आणि बाळू पडगम पैलवानची कुस्ती झाली. आणि त्याच्यानंतर बरेच असायचे, सतीश बिलारे पैलवान असायचे त्या टायमाला. हे बाळासाहेब पडगम यांच्याबरोबर कधी कुस्ती कुठं? त्यांच्याबरोबर नाही माझी कुस्ती झाली. पण इच्छा अपुरी राहिली असेल तुमची या पैलवानाबरोबर कुस्ती कधी झाली? योगायोग असते, कधी कुस्ती लागते ही होती, पण त्यांच्याबरोबर नाही माझी कुस्ती झाली. पण नाव चांगलं होतं तालमीतलेच होते. एक असताना नात्यापुत्या बसले. 97 किलोला 3 वेळा पहिले बसले होते महाराष्ट्रात, युवराज रुपनवर. ते सातारला होते पहिले. रावसाहेब आप्पा मगर यांच्याकडेच त्यांनी खरे धडे घेतले त्यांनी युवराज रुपनवरनं, परंतु नंतर सातारला गेले. त्यामध्ये आमची कुस्ती लिंबूत मध्ये इथं मैदानला लागली शेवटची कुस्ती. मग तिथं मी युवराज रुपनवरला एक 7-8 मिनिटात मी चित मारलं. बऱ्यापैकी सगळ्या हेवी वेटच्या पैलवानाबरोबर. त्यानंतर हे सगळं गोष्टी जर बघितलं तर तुम्ही महाराष्ट्र केसरी झाला असतात बरं का, तुम्ही ओपन मधनं खेळला असतात. हो, झाला असतो मी, परंतु कसं झालं की माझं शिक्षण MA BPED झालं. मला थोडं ती मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की माझी थोडी आवड, थोडी स्पर्धा परीक्षा देऊन थोडा अधिकारी होण्याची माझी थोडी आवड निर्माण झाली. म्हणून नंतर मी थोडं तिकडं अभ्यास करायचो संध्याकाळी 1-1, 12-12 वाजेपर्यंत. परत सकाळचं उठून मामा आलं की प्रॅक्टिसला जायचो. परत 1-2 वेळा माझ्या हातापायाला लागलं, त्याच्यामुळे हळूहळू थोडं स्टॉप होत आलो मी थोडं. असं झालं. त्याच्यामुळं माझी महाराष्ट्र केसरी पासून मी थोडं वंचित राहिलो थोडं. पण कोणकोणत्या स्पर्धा परीक्षा दिल्या? आता अभ्यास तर करत होतो, पण दिल्या का परीक्षा कुठल्या? 3 स्पर्धा परीक्षा दिल्या मी. 1998 साली मी एक्साइज इन्स्पेक्टरची परीक्षा दिली. बरं, काय रिझल्ट काय त्याचा? रिझल्ट मला रिटर्न मध्ये मला 80 पैकी 72 मार्क पडले. मेरिटला लागले त्या टायमाला 74चं. त्याच्यानंतर मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा होती ती दिली, PSI ची. त्याच्यामध्ये मी प्री पास झालो. नंतर मेनला मी तिथं आलो त्या टायमाला त्या परीक्षेचा काहीतरी फ्रॉड झाला म्हणून त्या परीक्षा कॅन्सल झाल्या. मग त्याच्यामुळं मग ती पण माझा संधी गेली. त्याच्यानंतर मी MA BPED असल्यामुळं एक TSO ची पोस्ट निघाली होती, परीक्षा निघाली होती, तालुका स्पोर्ट ऑफिसर. तर तिथं मला वाटतं त्या टायमाला क्रीडा मंत्री रामकृष्ण मोरे साहेब होते. हा,
तर मग त्या टायमाला मी मेरिटमध्ये काय आलो नाही. असं माझं थोडा स्पर्धा परीक्षेचा विषय झाला, त्याच्यामुळं माझं धड महाराष्ट्र केसरी झालं नाही आणि मी धड अधिकारी पण झालो नाही असं. पण कदाचित झाला असता, इकडे पण झाला असता, तिकडे पण झाला असता, आणखी थोडं लक्ष दिलं असतं. ठीक आहे, ते योगायोगाच्या गोष्टी असतात. पण कुस्तीमध्ये जे नाव दिलेलं आहे, इतर स्पोर्ट्स मध्ये पण होता तुम्ही, गोळाफेक आणि कबड्डी काय? हो. पण ह्याच्या तिन्ही खेळापेक्षा तुम्हाला कुठलं खेळ जास्त आवडलं? कुस्तीच आवडला असणार आहे. आता सुरुवातीला लहानपणापासून कुस्ती खेळत होतो मी, परंतु शाळेत आमचे एक करमाळ तालुक्यातले होते, मी त्यांना गुरुच मानलं होतं ॲथलेटिकचे, अनिल बदे साहेब म्हणून. तर ते साहेब का झाले, तर ते नंतर विस्तार अधिकारी झाले पंचायत समितीला हे ते. मग त्यांनी, ते पण राष्ट्रीय खेळाडू होते ॲथलेटिकचे. मग त्यांनी मला थोडं ॲथलेटिकचं, थोडं कबड्डीचं धडे द्यायला लागले. मी तर शाळेत असताना आमच्या पळसदेव शाळेचं जवळजवळ एक माझ्या माहितीने 30-35 मुलं, तरी मुलं मुली नॅशनल झालेत, कबड्डी, रनिंग, कुठल्या वेगवेगळ्या. त्याच्यात आमच्या पळसदेव शाळेच्या हायस्कूलमध्ये अजून बोर्ड आहे, तर त्या बोर्डावरती सर्वात पहिलं नाव पळसदेव शाळेचा राष्ट्रीय खेळाडू म्हणून मी आहे स्वतः. गोळाफेकचा राष्ट्रीय खेळाडू मी आहे. तिथं मी राज्याला पहिला आलो गोळाफेकला. परत मी राज्याला कबड्डी पण खेळलो. असा थोडा नंतर मग थोडं वडिलांनी कुस्तीकडे मला वळवलं तालमीमध्ये, मग त्याच्यामुळे ह्या गेमवरती माझं दुर्लक्ष होत गेलं. गुंडा पाटील आणि बाबा शिरगावकर हे म्हणजे कोल्हापूरचे एक चांगले पहलवान आहेत, हो नामांकित पहलवान हो. आहेत, आणि या दोघांबरोबरही तुमची कुस्तीच झालेली. हो. कुठे झाली, कशी काय, स्पर्धेत, मैदानी, आणि काय कुस्तीचा निकाल काय झाला? 1998 साली तिथं गोरख सरक महाराष्ट्र केसरी झाले काटोलला, अनिल देशमुख साहेबांचं गाव आहे. त्यांनी स्पर्धा घेतल्या होत्या. तिथं मला गुंडा पाटील पैलवाननी हरवलं तिथं, आणि मी तिथं तिसरा आलो. गुंडा पाटील पहिला होते. त्याच्यानंतर माझी आणि बाबा शिरगावकरची कुस्ती मुंबईला आली कामगार केसरीला. तर तिथं फायनलला आलती. बाबा शिरगावकर पण एकदम हुशार पैलवान आणि चिकाटीची होती, आणि तो माझ्या माहितीने इंटरनॅशनल काहीतरी झालता त्याच्या गटामध्ये. आणि थोडं उंची, वजन, ताकद थोडी कमी होती, पण आला फायनलला तो. तर मग तिथं आल्याच्या नंतर मी एका हाफनं फायनलला आल्याच्या नंतर मी बाबाला तिथं 10-0 हरवलं होतं असं. नक्कीच. आणि बाकीचे बरेचसे पहलवानाबरोबर झाल्या कुस्त्या. तसं अवस्था सुरेश पाटील घोडकिंडी यांचे नाव आहे, अजूनही लोक त्यांच्या कुस्तीबद्दल सांगतात. त्यांची तुमची कुस्ती कधी झाली? सुरेश पाटलांची माझी खासबाग मैदानला कुस्ती आली 85 किलोला. म्हणजे मी ज्या टायमाला 2-3 वेळा पहिला बसलो कोल्हापूर महापूर केसरीला गटामध्ये, तर त्या टायमाला सुरेश पैलवानची आणि माझी कुस्ती आली. तिकिटावर होती का ती कुस्ती? नाही, हे महापूर केसरीच्या स्पर्धा. आणि मग त्याच्यामध्ये सुरेश पैलवानला मी तिथं हरवलं होतं. त्याच्यानंतर तीच कुस्ती आमची परत आली कामगार केसरीला, मग तिथं पण मी त्यांना हरवलं. त्याच्यानंतर मला वाटतं वारज्यामध्ये तिथं पण आली होती कुस्ती, मग तिथं बी बहुतेक मी तिसऱ्यांदा तिथं हरवलं. ते मान्य पण करायचे मला, किंवा ते पिंटू गाडे मला ऐकतच नाही, असं थोडं मान्य पण करायचे. पैलवानाकडे तेवढं फार मोठी दानत असते मान्य करण्याची, केलं पाहिजे. मी आत्ता जी मगा सांगितलं की मी मुन्नाला पाडलं, आसाबला पाडलं, हरवलं, परंतु त्या दोघांनी पण मला हरवलं. म्हणजे ही जी नम्रता, ही दानत जी असती खरं मान्य करण्याची, पैलवानांकडे असते 100%. आणि गुंडाजी पाटलाबरोबर कधी कुठं झाली? तेच गुंडाजी पाटलांनी मला काटोलला हरवलं ना. आता बऱ्यापैकी मी एक निरीक्षण केलं की मामांची जेवढे पट्टी आहेत ते जास्त करून स्पर्धेत असायचे, मैदानी जास्त नाही, कमी असायचे. का बरं? त्याचं कारण काय? कसं होतं, शेवटी मामांचं ध्येय असायचं ऑलिम्पिक, वर्ल्ड चॅम्पियनशिप, एशियन गेम्स, राष्ट्रकुल. आता ते काका पवार, अजून रवी पाटील, हे असे मोठे गटातले लहान पण हे मोठे पैलवान हे. तर मग हे मामांचं उद्दिष्ट असायचं की बाबा हे घेतलं पाहिजे. आणि शेवटी म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे, जर करिअर करायचं असेल तर स्पर्धेशिवाय पर्याय नाही. कारण शेवटी कसं आहे, तुम्ही जर समजा स्पर्धेत नंबर काढले, तुम्ही परफॉर्म दावला, तुम्हाला नोकरी मिळते आणि तुमचं आयुष्याचं कल्याण होऊन जातं.
तसं मैदानला तुम्ही किती जरी कुस्त्या केल्या तर हे एक प्रेक्षकांचं मनोरंजन आहे. मैदानला पैसे बरोबर. मिळतात हा भाग सोडा, करिअर परंतु मामांचं मत यायचं की वर्षातून 3-4च मैदान करायचे. नाही. रोज मैदान फिरत बसलं तर पैलवान थांबतो. त्याचं कारण असं असतं की पैलवान बाहेर गेला की त्याची संध्याकाळचा व्यायाम बुडतो, संध्याकाळची थंडाई बुडते, संध्याकाळचं जेवण बुडतं, जेवण, झोप. तो रात्रीचा येणारी 1-2ला पहाटेच्या व्यायामावर परिणाम होतो, म्हणून तो थांबत थांबत जातो. मामाचं मत असायचं की वर्षातून एकदाच 3-4 मैदान करा, म्हणजे मोठ्या जोडीत जातं. एक ना एकच पडतं, रोज थोडं थोडं पैसे गोळा करणं आणि मोठ्या जोडीत जाऊन नंतर मोठे पैसे गोळा करणं. आणि ह्याच्यामध्ये जास्त फोकस मामांचा स्पर्धेवरती असायचा. तर स्पर्धेत नंबर काढलं तर त्याचं पण करिअर होतं, तालमीचं नाव होतं, असे होते. गोकुळ वस्ताद तालीम तसे क्षेत्र बघितलं तर खूप लहान आहे. म्हणजे ज्या संख्येनं पैलवान होते तुमच्या इथं, तेवढं आता एवढं काही मोठा एरिया नाही. आता जरी बघितले तालीम लहान आहे, वर मॅट खाली माती. हो, म्हणजे सगळे पैलवान मग त्यात बसायचे कसे, मावायचे कसे एवढी गर्दी? होता थोडा वेळ लागायचा. किती संख्या किती होती तुमच्या वेळेस? 70-80 मुलं असायची, 70 मुलं असायची, 70 एक अशी. म्हणजे जास्त गर्दी बी नाही, मोजकेच असायचे पण टॉपचे असायचे. हा, टॉपची असायची. तर संध्याकाळी आमची 3:30ला बैठक चालू व्हायची. 3:30 ते 4 आमची 1000-1200 बैठक व्हायची साधारण. मग बैठक झाली, बैठकीला एकत्र असायची सर्व मुलं. बैठक झाली की ज्याच्या त्याच्या सिनियरिटी प्रमाणे लढती व्हायच्या आणि मग ते हळूहळू हळूहळू खाली असं मामांना कोच साबला तर 7 वाजायच्या लढती संपायला. कोच कोण होते त्यावेळेस? TC मनोज होते केरळचे, असं होतं. आणि संध्याकाळी बी सकाळचं पण मामा यायचे 4:30ला रोजचे. मग सकाळचे 1001 जोर वगैरे व्हायचे, जोर सपाट्या, कोणाला लागला असेल हाताला तर कोण आकडा तोडायचं काय. आणि 1:15-6ला वगैरे आम्ही ट्रॅकसूट घालून बाहेर पडायचो. मग रनिंग ज्या त्या शेड्यूल प्रमाणे आमच्या पुढच्या प्रॅक्टिस होत होत्या. तुम्हाला लढतीसाठी कोणाचा उपयोग झाला तालमीतल्या? लढतीसाठी सर्वांचाच झाला, कारण असं काय वैयक्तिक एक असा कोण नव्हता की मामा प्रत्येक वेळेस अशा बदलून वगैरे. आता आमच्या बरोबर समजा आमच्या तालुक्यातलेच राजेंद्र चोरमले पैलवान होते, नंतर राहुल काळभोर होते, दत्ता गायकवाड होते, गोविंद पवार होते, भरत मेकाले होते, चंद्रास निमगिरी होते. आणि नंतर आमच्यावरती थोडं बारगुजे, राजेश बारगुजे, संतोष गरुड, तानाजी माने, बापू थिटे, हे असे ते खालच्या जोडीमध्ये बी खूप म्हणजे इतकी मुलं आहेत. तानाजी लांडगे, विनोद गोरे, रवींद्र पाटील, संदेश गंगोत्री, असे एक से बडकर, धीरज पांगारकर, शंकर वासवण, नवनाथ घुले, म्हणजे असे प्रत्येक नंबरवाली मुलं होती, असा विषय होता. नवनाथ घुले म्हणजे ते कुस्तीगीर संघात हो, हो, कसे होते कुस्तीला? ते 63 किलोला माझ्या बरोबर माझ्या माहिती 3 वेळा तरी पहिले आहेत. हो का? हो हो, ते पहिले आहेत. मामा काय करायचे, एक मॅट आणि एक माती असे प्रत्येक गटात 2-2 मुलं असायची आणि प्रत्येक गटातला ही नंबर आपलाच आला पाहिजे अशी एक त्यांची चिकाटी. आणि हे पैलवानकी खेळ असा आहे की आळसाचा खेळ आहे, पण जो त्याच्यावर मात करेल तर तो खरा पैलवान होतो. तर कधी समजा आळस आला, म्हणजे मामांविषयी मला थोडं सांगायचं वाटायचं, कारण मामांच्या जवळ थोडा मी जास्त जवळ होतो. कारण मामा वस्ताद पण होते, पण मामा शासनाचे एक क्लास 1 अधिकारी होते. ते कसे? मामांना क्लास 1 ची पोस्ट होती, कुस्ती संघटक म्हणून. हो, म्हणजे पेमेंट मिळायची? हो, मग क्लास 1 होते मामा. हा, मग मामांचे ते लिखापडी जे असायच्या किंवा आमच्या तालमीतला जे प्रत्येक मुलांचा बायोडाटा असायचा, तर ते सगळी लिखापडी हे माझ्याकडे असायची मामांची. तुम्ही थोडं हुशार असल्यामुळे मामा आम्ही बसलो म्हणजे 5-5 तास लिहित बसायचो ते मामांचं. कुठं मामा स्पर्धेला गेले की ती लिहावं लागायचं मामांना, ते ऑफिसला त्यांना द्यावं लागायचं. हा, मामा ऑफिसला जात नव्हते, म्हणून तो मामाला ते सादर करावं लागत होतं. किंवा समजा मी ह्या स्पर्धेला गेलो, मग गेलो कधी, आलो कधी, उद्देश काय होता, ते मामांना तिथं सादर करावं लागत होतं. मग ते मामांची लिखापडी माझ्याकडे असायची, असा विषय होता. आणि भुजबळ का मामाचे आवडते पट्टे काय? मामांच्या दुखण्यामध्ये मी आवर्जून सांगन की धनराज भुजबळ आणि उमेश सुळ यांनी फार मामांसाठी कष्ट घेतलं. तिथं दवाखान्यामध्ये हे ते असं ते मामांसाठी फार त्यांनी कष्ट घेतलं दोघांनी.
बरेचशा आठवणी आहेत आणि मी जिथे जिथं जातोय मामांचं जे कौतुक केलं जाते पट्ट्यांकडनं त्यातनं एक लक्षात येते की त्यावेळेसचे आदर्श वस्ताद ते होते. हो. पण एक मामांचं असं मी जे मगाशी सांगत होतो की आळस जर आला, आपण बळच काहीतरी समजा मुलगा थोडा काहीतरी सांगायचा, मला थोडा हातच दुखतोय, थोडं डोकंच दुखतंय, तर मामा गोड बोलून म्हणायचे, ये थोडं अंगाला लंगूट करून तेल लावून थोडं हलकं कर. मग बारक्या मुलासंग लढत लावणार. मग ते बारका मुलगा विचार करत नसायचा. मामा म्हणायचे त्याला खेळव हळूहळू. मग बारका मुलगा काय विचार करत नव्हता की बाबा आता ती मोठा आहे म्हणून आपण हळूच खेळावं काय. ते ठोकं द्यायला लागलं की मग ते ज्याचं दुखणं होतं त्याचं पण बॉडी गरम व्हायची. मग मामा लगेच मग त्याच्या जोडीत जोड फोडून लावायची. म्हणजे अशी प्रॅक्टिस करून घ्यायची, फक्त स्वतःच्या पालकांना जमणार नाही एवढं ते मामा करून घेत होते वस्ताद. म्हणजे आजपर्यंत म्हणजे आमच्या तालमीचे पैलवान असं म्हणतात, प्रत्येक मुलाला पैलवानाला ज्या मुलांना आई वडिलांनी जन्म दिला पण तिथून पुढं जर घडवलं असेल संस्कार म्हणा जी घडवायचं ते सगळं मामांनी केलं आमच्यासाठी. शिस्त असायची फार. शिस्त फार असायची. म्हणजे मोठा किती जरी असला आणि त्यांनी जरी बारक्याला मारलं तर ती मोठ्याला सुद्धा हाकलून द्यायला मामा मागं पुढं बघत नव्हते की ती माझा मोठा पैलवान आहे. आमक शिस्त फार होती तिथं. आणि दुजाभाव कधी नसायचा मामांकडे. तो कुणाचा आहे, तो कुठल्या जिल्ह्याचा आहे, तो कुठल्या समाजाचा आहे. एक मुलं मला अजून आठवतंय की मामांनी आम्हाला सर्व हे मोठे पैलवान 8 वर्ष दिवाळीला सोडलं नाही घरी. हा मामा घरनं मामा ते फराळाचं घेऊन यायचे आणि असं आम्ही तालमीतच सर्व 30-40 मुलं जे नंबरवाली जे होतो तर ते असं बसायचो सर्व एकत्र आणि मामा ते घरनं फराळाचं घेऊन तिथंच आम्ही खात बसायचो. पण मामांनी कधी आम्हाला दिवाळीला 8 वर्ष सोडलं नाही. मामा तसे शाकाहारी आहेत, पूर्ण शाकाहारी. हो. तुम्हाला असं बाकीच्यांना मांसाहार करू द्यायचे का तालमीत? हो देत होते मामा. तसं काय मामांनी कधी कुठल्या गोष्टीचा केलं नाही, तुम्ही खाऊ नका काय नका. मामा फार म्हणजे एखाद्या चांगल्या पैलवाना लागलं तर त्या टायमाला काय कुठं आपलं उकळत्या पाण्यामध्ये टावेल ठेवून आपण ती शेकायचो ना, गुडगा असेल घोटा असेल काय. तरी एक वेळेस ते मामांनी सुद्धा पोरांचे पैलवानांचे पाय शेकले. म्हणजे इतकं मामांनी कष्ट घेतलं. आणि हे एक मामांचं म्हणजे वैशिष्ट्य होतं की मामा कुठं बाहेर गेले गावाला म्हणा, कधी देवाला जायचे, देवांवर फार त्यांची श्रद्धा भक्ती होती. तर समजा 3ला 3:30ला आले तर एखादा आपल्यासारखं कुणी पण म्हणल की आता जरा उशीर झालाय, घरी जाऊन 9 वाजेपर्यंत झोपावं आणि मग यावं. पण मामा स्वारगेटला जर उतारले तर मामा 4 वाजेपर्यंत तिथं पेपर वाचत बसायचे, पण घरी नाही गेले मामा झोपाय. आणि 4:30ला तिथून तालमीत आले पण घरी नाही झोपाय गेले. म्हणजे असे मामा प्रॅक्टिस करून घेण्यात ह्याच्यात त्यांचं फक्त एकच डोक्यात, माझी तालीम आणि माझी मुलं, ह्याच्या पलीकडे त्यांनी काही बघितलं नाही. त्यावेळेस टॉपचं पलवान कोण होतं तालमीत? तालमीत मी असताना आता माझ्या अगोदर एक छोटा रावसाहेब मगर होते, आमदार करमाळ्याचे नारायण आबा पाटील होते, आमच्या तालमीतलेच हे आमचे तालुक्यातले आप्पासाहेब जगदाळे पैलवान होते. असे अनेक मोठमोठ्याले पैलवान. पण माझ्या वेळेस बापू थिटे नगरचे, वेळापूरचे तानाजी माने, संतोष गरुड, राजेश बारगुजे, हे आम्ही राहुल दत्ता काका होते ना. काका तर एकदम म्हणजे आम्हाला एक आदर्श होता. काका म्हणजे प्रॅक्टिसच्या टायमाला नव्हते. मी तालीम सोडायच्या टायमाला आवारे साहेब आलते असं. मग ते काका असे प्रॅक्टिसच्या टायमाला एवढी अशी प्रॅक्टिस करत होते त्या टायमाला, मोठ्यांसंग करायचे. नंतर आमच्या सारख्यांना म्हणजे थोडं काय चुकलं वगैरे तर सांगायचे, त्यांचा अनुभव ते आम्हाला सांगायचे. असं काका पवार सुद्धा फार मोठे पैलवान होते. नक्कीच. आणि एक शेवटचा आपण विचार की बऱ्याचशा पलवानाबरोबर कुस्त्या झालेल्या असतील, त्यावर बरेचदा आपण चर्चा केलेलं आहे. राकेश पटेल, चंद्रकांत सुळे यांच्याबरोबर पण कुस्ती झाली. आता तसं आपले महाराष्ट्रातले पलवान आता दिल्ली, पंजाब, हरियाणा तिकडे कुस्त्या करतात, तसं तुम्ही कधी बाहेरच्या पलवानाबरोबर कुस्त्या केलात काय? नाही, माझी मैदानला म्हणून अशी कुठं म्हणजे महाराष्ट्र सोडून कुठं कुस्ती झाली नाही. मैदानला स्पर्धेत होत होत्या, परंतु इंदोरचे एक राकेश पटेल होते, हिंद केसरी होते, त्यांची आणि माझी कुस्ती तर शिरूर तालुक्यामध्ये
माझी कुस्ती लावली होती तिथे एक 15-20 मिनिट होऊन कुस्ती आमची सुटली राकेश पटेल बरोबर. आणि माझी आणि ह्याला खाशाबा जाधव स्पर्धा झाली त्या खासबाग मैदानाला. तिथं माझी आणि जगदीश कालीरमण यांची माझी आणि जगदीशची कुस्ती माझी 2-1 कुस्ती झाली. मला 1 पॉईंट हरवलं त्यांनी. तिथंच माझी आणि परत 3ऱ्या-4थ्यासाठी अनुज कुमार चौधरी आता एसीपी त्यांच्यावर झाली कुस्ती. तर त्यांनी मला चित मारलं लगेच. त्याच्यानंतर एक वेळेस माझी नाशिक महापौरला अखिल भारतीय नाशिक महापौर स्पर्धेत माझी आणि राजू तोमरची कुस्ती, ऑलिम्पिक वाले राजू तोमर, अर्जुन आवाले, तर त्यांची गुरु हनुमान आखाडा, तर त्यांची आणि माझी कुस्ती झाली. तिथं अक्षरशः मला कोचिंग करायला ओरडत होते मामा, काळे असं धर, काळे तसं धर. शेवटी ते मोठा पैलवान होता, उंच होता थोडं, ही पण आमची चांगली कुस्ती झाली. पण तिथं मला त्यांनी पण हरवलं तिथं. आता ह्या पैलवानासोबत तुमचा संपर्क आहे का? अनुज चौधरी असो, राजीव तोमर असो? अनुज चौधरी बरोबर नाही, पण भगत पैलवान हिंद केसरी ते मला ते थोडं आवडायचे, कारण ते एवढा गुणी खेळाडू वाटला मला. मी 2-3 वेळा बघितलं. मी अकोल्यात हिंद केसरीला होतो 85 किलोला. तिथं गुलाम साबीर पैलवानला त्यांनी हरवलं. आता ते डीवायएसपी डीसीपी येतं याला लखनौ मध्ये, तर ते हिंद केसरी झाले. आता आपल्यासारखा एखादा जिल्ह्याला महाराष्ट्राला नंबर काढला तरी तो आनंद व्यक्त करतो. पण ते हिंद केसरी झाले गुलाम साबीर पैलवानला हरवून. तर अक्षरशः त्या पैलवाननी मान खाली घालून खाली म्हणजे उतरले खाली, म्हणजे असं काय वाटलं नाही त्यांना. त्याच्यानंतर ते पिंपरी चिंचवडला परत दुसऱ्यांदा हिंद केसरी झाले. तिथं राजेश म्हणून एक पैलवान होते. त्या राजेशनं आपल्या महाराष्ट्राचे अशोक शिर्के पैलवान महाराष्ट्र केसरी, त्यांना त्या राजेशनं हरवलं. बद्री आखाडा म्हणून दिल्लीत आहे, तिथले ते होते. तर त्या राजेशची आणि भगत पैलवानची कुस्ती आली. तर राजेशनं पहिल्या मिनिटालाच भगत पैलवानला खाली घेतलं आणि नंतर मग परत भगत पैलवाननी त्यांना हरवलं. पण तिथं सुद्धा एवढी अशी गेलेली कुस्ती आली, आनंद वगैरे अजिबात नाही. इतका शांत डोक्याचा पैलवान आणि एकदम म्हणजे नाही का असा गर्व नसलेला. त्यामुळं मला जरा ते आवडायचे. मग त्यांचं माझं थोडं बोलणं होतं, असा विषय. आता बऱ्याचशा कुस्त्या झालेल्या आहेत, चर्चेत आहे. पण तुम्ही एवढे सर्व कुस्त्या करण्यासाठी नेमकं काय खात होताय, नेमकं मेहनत काय करत होता, हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर मेहनत सकाळचे आमचे 1000-1100 जोर सपाट्या व्हायच्या. आखाडा तोडायचो आम्ही. नंतर तुम्हाला सांगतो सकाळची आमची एक 2-3 किलोमीटर 3-4 किलोमीटर रनिंग व्हायची. रनिंग करून आल्यावर नंतर मग कधी बॉल असायचा, 2 दिवस बॉल असायचा, 2 दिवस स्टेडियमच्या पायऱ्या पळायचो. बुधवारची आमची क्रॉस कंट्री असायची, आम्ही पर्वतीला जायचो, 4 किलोमीटर जायचं आणि 4 किलोमीटर यायचं. आणि रविवारी आमचं टेक्निक असायचं. तर असं हे सकाळचं शेड्यूल होतं. संध्याकाळी आमची 3:30 ते 4 आमची 1000-1200 बैठक व्हायची. त्यानंतर लढती सिनियरिटी प्रमाणे मोठ्या बारीक बारीक असं होत जायचं. आणि स्पर्धा जवळ आल्यावरती मामा एक 3रा टाइम घ्यायची, एक साधारण 9:30 ते 10:30 एक टाइम घेत होते. हे असं आमचं प्रॅक्टिसचं ही होतं. आणि त्याच्यानंतर खुराक जर म्हणलं तर सकाळी आमची एक दोघं पार्टनर असायचे. एक 100, 125, 150 बदामाची थंडाई असायची. संध्याकाळी तशीच थंडाई असायची. आणि तुपाच्या भाज्या सकाळ संध्याकाळ. सकाळची कोण शिरा वगैरे, कोण उपीट, ज्या कोण अंडी घेत असायचं. हे असं खुराक असायचं. आता तुमच्या वेळेस बरेचसे मित्रमंडळींनी तालीम टाकलेले, स्वतःचे आज बरेचसे पट्टे चांगले नाव कमवतोय. आणि तुम्हाला असं काय वाटलं नाही का त्या वेळेस, किंवा आपले पळसदेव असो किंवा इंदापूर असो, आपण बी एखादी चांगली तालीम टाकावं आणि तिथं प्रशिक्षण द्यावं? कुठलीही गोष्ट कुणाला वाटून काहीच करता येत नाही. मला वाटून, पण मला त्या माणसाने त्याला वेळ दिला पाहिजे. नुसत्या तालीम टाकून मी जर वेळेवर सकाळ संध्याकाळ तिथं 2 तास, संध्याकाळी 2 तास दिला नाही आणि कोच ठेवायचा आणि मी माझ्या नावावरती जर बाहेर फिरत बसलो तर ते मला योग्य वाटलं नाही, म्हणून मी तालीम टाकली नाही. परंतु कुठंतरी त्या तालमीची, त्या लाल मातीची आपल्याला जी मोठं केलं,
तर त्याची कुठंतरी उतराई व्हावी म्हणून तालीम नाही टाकता आली, परंतु मग दरवर्षी माझ्या पळसदेवमध्ये हनुमान जयंतीला कुस्ती असतात वार्षिक यात्रेनिमित्त. तर तिथं मी एक 25 लाख रुपयाचा स्वतः एक 10,000 पब्लिक बसल असा एक स्वतः खर्चाने मी आखाडा बांधून दिला. अशी त्या माध्यमातून मी त्या लाल मातीची थोडी उतराई होण्याची मी थोडं हे केलं असं. मग आता तुमच्या नंतर घरात कोण पहलवान आहे का, म्हणजे भावाचा असो का तुमचा असो? घरामध्ये भावाचा होता आमच्या, पण तो नंतर त्याने तालीम सोडल्याच्या नंतर तो आता नोकरीला लागलाय, तो शाळेवरती लेक्चरर म्हणून. आता माझा मुलगा आहे, तो आता 12वी झाला तो, तर तो आता पंजाबमध्ये तालमीत आहे. हा, तर आता त्याला चाललंय आता आम्हाला थोडा मोठा पैलवान करायचा. आता कुठल्या बी आई वडिलाला वाटतं आपला मोठा पैलवान व्हावं, त्या पद्धतीत किती वर्षाचा आहे, वजन किती आहे? त्याचं वय आता 18 वर्ष आणि एक 6-7 महिन्याचा आहे. उंची आहे चांगली, 6.25 फूट आहे. 120 किलो वजन आहे त्याचं. आता कुठल्या स्पर्धेत खेळलोय का, आता पुढे काय खेळवणार, काय स्पर्धेत? नाही कुठं खेळला अजून मैदानी. कुठं तिकडं एक अनुभव म्हणून त्याला कोच वगैरे किंवा मी पण सांगतो कोच साहेबांना की बाबा त्याला एक थोडं भीती मारण्यासाठी त्याला मैदानाला घेऊन जात जावा. आणि इकडं जर आलं तर मग समजा कुठं गावच्या यात्रेत वगैरे खेळतो. पण ठीक आहे, अजून 2 वर्षांनी काय होतंय बघूया. ते झालं, आपण सगळे कुस्ती क्षेत्रातलं चर्चा केली, परंतु राजकारणात पण तुम्ही आहात. आणि राजकारणात सुरुवात कशी झाली? कारण बरेचसे पहलवान आज बघतोय आपण, आमदार आहेत, मंत्री आहेत, आणि मुरलीधर अण्णा मोहोळ तुमचं संबंध चांगला आहे. परत जयकुमार गोरे असो, महेशदादा लांडगे असो, जेवढे काय राजकारणी लोक आहेत त्यांचं, जे पहलवान आहेत त्यांचं तुमचं नातं संबंध चांगले आहेत. तुम्ही राजकारणात कसं आलात? आता तसं राजकारणात तर तसं आमच्या घराण्यातलं म्हणतोय मी, राजकारणात कोणी नव्हतं. परंतु मी 2004ला तालीम सोडली, लग्न झालं, आणि आम्ही थोडं पहिल्यापासून हर्षोदम पाटलांच्या, त्यांचे चुलते शंकरराव पाटील ह्यांच्याबरोबर आमचं घर पहिल्यापासून होतं. आम्ही त्यांच्याबरोबर राहत थोडं राजकारणात थोडं असंच आवड निर्माण झाली, आणि थोडं समाजकार्य वगैरे करत करत गेलं. आणि थोडं मला 1-2-3 वेळा हर्षोदम पाटील साहेबांनी उमेदवारी दिल्या जिल्हा परिषदची. जिल्हा परिषदची पंचायत समितीची दिली मला 12 साली माझ्या मिसेसला. इंदापूर तालुका पंचायत समितीची ती सभापती होती. नंतर 5 वर्षांनी पुढच्या 17 साली मला दिली पंचायत समिती. मी त्या टायमाला माझा पराभव झाला. सभापती होतात ना आपण? माझी मिसेस होती. नक्कीच राजकारणामध्ये पण ते परिवार यशस्वी झालेले. पैलवान हा कोणत्याही क्षेत्रात कमी नाही, सगळ्याच गोष्टीमध्ये क्षेत्रात पुढे आहेतच. प्रत्येकाने पैलवानांनी तर मुलं घडवण्यासाठी तर केलंच पाहिजे. निदान नाही सांगता आलं तर निदान आपण काय काय केलंय, आताच्या मुलांनी काय केलं पाहिजे. नाहीतर आता ही तरुण पिढी जरा थोडं वेगळ्या मार्गावर जात असताना त्यांना काहीतरी थोडं आपण कोचिंग केलं पाहिजे, किंवा तुम्ही हे करा. भले मी म्हणणार नाही की तुम्ही कुस्तीच खेळा, कारण कुस्ती हा थोडा खर्चिक गेम आहे, खेळ आहे. तर तुम्ही कुठल्या गेम मध्ये खेळा, तुम्ही ऍथलेटिक खेळा, तुम्ही नंतर तुम्ही कबड्डी, काय जे असेल ते. परंतु त्या आई वडिलांनी ज्या म्हणजे कष्टानं तुम्हाला सांभाळलेलं असतं, तर त्याच्यात वाम मार्गाला कुठं न जाता कुस्ती सोडून कुठल्या गेम मध्ये खेळा, आणि तुम्ही आई वडिलांचं कष्टाचं चीज करा, देशाचं, तुम्ही राज्याचं नाव करा, गावाचं नाव करा. असं प्रत्येक खेळाडूंनी सांगितलं पाहिजे, अशी मुलं घडवली पाहिजे असं. आणि आज तुम्ही ते राजकारणावरती आता बोलला मागाशी, आम्ही 90 साली आम्ही एकाच चाळीत एकाच रूम मध्ये राहायचो, क्लासमेट. आम्ही 11वीला मी आणि मुरली अण्णा संगच होतो. आणि दुसरी गोष्ट, मला अण्णांची आमची दोस्ती आज 35 वर्षाची. मला आवर्जून सांगा वाटतं, काय लय मोठा विषय नाही, पण एक मी अण्णांना सुद्धा त्या दिवशी दवाखान्यात भेटायला गेल्यावरती सांगितलं. अण्णांना सुद्धा आश्चर्य वाटलं त्या गोष्टीचं, की अण्णा आणि मी संगच तालमीत गेलो शाहूपुरीत. आणि एकाच रूमवर एकाच चाळीत राहत होतो. कोथमीर चाळ म्हणून होते. बांदल पैलवान बी आमच्या बरोबरच होते तिथंच. नंतर शुक्राचार्य वांजळे पैलवान झेडपीला उपाध्यक्ष होते, ते पण आमच्याच तिथं चाळीत राहत होते. तर मुरल्यांना आम्ही संगच तालमीत आलो. आमच्या दोघांची जन्मतारीख 74 आहे. आणि विषय असा आहे की मुरल्यांना आणि नंतर पैलवानकी सोडली, मी पैलवानकी सोडली.
दोघं बी आम्ही राजकारणात आलो. कुणाला किती मिळलं हे फार महत्वाचं नाही. दोघं राजकारणात आलो. त्याच्यानंतर माझ्या गाडीचा नंबर पहिल्यापासून 0909 आहे आणि मुरली अण्णाच्या गाडीचा नंबर 0909 आहे. बरं. आणि विशेष म्हणजे ते आमच्या मुलांनी एक दिवशी मला काढून दिलं. आजकालची मुलं फार हुशार आहेत. तर अण्णांच्या आईचं नाव बी रुक्मिणी आहे बरं. आणि माझ्या पण आईचं नाव रुक्मिणी आहे. योगा म्हणजे योगा. एवढे योगायोग आहेत माझ्या आणि अण्णाचं साम्य. हम्म. आणि असं मग बाकीचे मग पैलवान भरपूर झाले. महेश दादा आणि आम्ही शाहू कॉलेजला पुण्यात एकत्र होतो. FYला आम्ही दोघं एकत्र होतो. कटके पैलवान माऊली आबा कटके आम्ही एकत्रच तालमीत होतो. ते शिवराम दादा तालमीत होते आणि आम्ही गोकुळास्ता तालमीत होतो. जयकुमार गोरे साहेब सांगलीला होते. वसंतदादा कुस्ती केंद्रात मला वाटतं मुन्ना योगेश दोडके पैलवान बाबा शिरगावकर ही तिथं सूर्यवंशी सरांपाशी प्रॅक्टिस बरोबर. करत होत्या. असा आहे प्रवास. सर्वच गोष्टी जाणून घेतलेला आहे आपण. आणि या व्हिडिओत एक शेवटचा संदेश आपल्या पहलवानांसाठी काय असणार आहे? तुमचा आवडता पहलवान जे की गुणी आहे, नम्र आहे, त्याच्याबद्दल 2 शब्द सांगा आणि आपल्या पहलवानांना संदेश काय असणार आहे? मी तसं तर सांगन म्हणजे आत्ताच्या गुणी किंवा नम्र पैलवान जर म्हणले असे अनेक पैलवान मोठे आहेत. पण नम्र मी ह्याला म्हणल थोडं की एखादी कुस्ती लागते स्पर्धा सोडूनच सांगतो मी मैदानमध्ये तर पंच हा सुद्धा माणूस असतो. बरोबर. नजर चुकीने तो पंच सुद्धा कधी निकाल देण्यात चुकतो. परंतु एखादा निकाल जर चुकीचा असेल तर ते मान्य केला पाहिजे किंवा प्रोटोकॉल म्हणून त्या पंचावरती उलट फिरणं, बोलणं, आडवं चालणं हे असं न करता जर माझ्या नजरेत तो त्याची म्हणजे दिसाय फार लहान आहे पण कीर्ती महान आहे आणि तो आता पण काम चांगलं मोठं करतोय मुलं घडवण्याचं. आणि दुसरी गोष्ट तो आज NIS केलंय त्यांनी. आज माझ्या माहितीने 1-2-3 टूर झालं त्यांनी इंडियाच्या काय कॅडेट ज्युनियरच्या टीमात तो घेऊन बाहेर गेला. तर नम्र पैलवान म्हणून मी सांगेल तर फक्त सागर मार्कड म्हणून माझा निदर्शनास आला आहे. नक्कीच तुमच्या भागातलेच आहेत. हो भागातले आहेत परंतु फार म्हणजे एखादा पंचांकडून निर्णय चुकला तर त्यांनी कधी त्या पंचांच्या नजरेला सुद्धा नजर लावली नाही. त्यांनी खाली मान घालून खाली आला परंतु असं कधी असं उलट तर बोलणं नाहीच पण नजर सुद्धा लावली नाही. असा माझ्या नजरेतला तो नम्र पैलवान मी समजतो. नक्कीच वस्ताद पिंटू काका काळे यांची ही मुलाखत घेतलेली आहे. बराचसा वेळ झाला पण बरंच काही या मुलाखतीतनं शिकण्यासारखं आहे आणि मला वाटते पहिल्यांदाच मुलाखत दिली असेल तुम्ही कुस्ती क्षेत्रावर, है ना? पहिली हा, तर नक्कीच या व्हिडिओला येथेच विराम देतो आणि आणि मागच्या एक मला वाटतं एक गुंडा पाटील आणि रवींद्र पाटील एकत्र आलते. तर मी त्या टायमाला कुस्ती लावत होते का काय काय मला माहित नाही. कुस्तीच लावत होती दोन. मी तेच फोटो घेतला आणि माझ्या स्टेटसला ठेवला होता. तर मी तिथं टाकलं होतं की महाराष्ट्रातील 2 हुशार वाघ म्हणून. तर माझा तो स्टेटस मी रवी पाटलाला सुद्धा फोन केला. रवी पाटलाचा मला फोन आलता. तर शेवटी खऱ्याला खरं आणि एखाद्याचं कौतुक करणं ही आपली दानत राहिली पाहिजे. तर ती स्टेटस माझा 2100 लोकांनी पाहिला. हा, तर ती माझ्या नजरेत महाराष्ट्रातले 2 हुशार पैलवान आहेत. आमच्या तालमीत होते पण रवी पाटील बी फार हुशार आणि गुंडा पाटील दिसायला लहान दिसायचा. फार बलाढ्य पैलवानांसंग त्यांनी कुस्त्या केल्या आणि त्यांनी हरवलं. असं माझ्या नजरेत ते 2 महाराष्ट्रातले हुशार पैलवान. आणि त्या दोघांचे चिरंजीव चांगले आहेत. हो चांगले आहेत. मेडल घेतलेले आणि येणाऱ्या काळामध्ये ते कोल्हापूर जिल्ह्याच्या ओपन मधने किंवा हो महाराष्ट्र केसरी असो, इंटरनॅशनल नॅशनल असो, ते चांगले नेतृत्व करणारे आणि सर्व महाराष्ट्रातल्या पैलवानांची मुलं आता पैलवानकी करत आहेत. तर त्यांना सुद्धा मी अशी म्हणजे हे देतो की बाबा समजा तुम्ही पण असे मोठे पैलवान. जसा एक मी माझ्या मुलाचा पालक म्हणून जसं मला वाटतं की माझा झाला पाहिजे तसं माझ्या मुलापेक्षा तुम्ही मोठे झाले पाहिजे असं मी सर्वांना म्हणजे ही करतो. शुभेच्छा देतो. नक्कीच मंडळी, ही मुलाखत महत्वपूर्ण झालेली आहे. या व्हिडिओला येथेच विराम देतो. वस्तादांनी बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी खरोखर त्यांचं मनापासून आभारी आहे. धन्यवाद.